केअर मेंटेनन्स आणि टेस्टिंग समजून घ्यायचं. पहिलीमध्ये कोर काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये बॅटरीचे टेस्टिंग करण्यासाठी आपल्याला हायड्रोमीटरची आपल्याला आवश्यकता असते. हायड्रोमीटरमध्ये फ्लूट असते. फ्लूटवरती ग्रॅव्हिटेशन देते. 1.28 असेल तर फुल चार्ज समजायचं. 1.25च्या आताला आला असेल तर चार्ज समजायचं. आणि 1.18च्या आताला असेल तर ते डिस्चार्ज झालं समजायचं. म्हणजे पिवळा मुलाने लाल असतात म्हणजे फ्लूटमध्ये कलर जायचं. फ्लूट गरम केलं जाते इलेक्ट्रॉनिकच्या जड गममध्ये त्याला हायड्रोमीटर म्हणतात. त्याच्यामध्ये आपल्याला मल्टीमीटरमध्ये आपल्याला त्यांनी वोल्टेज मोजता येतं. त्याचं मल्टीमीटर वोल्टेज करायचं किती 12 सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करावं लागतं. 12 वोल्ट दाखवतो. 12 वोल्ट दाखवतो. त्याच्यामध्ये बॅटरीमध्ये डिस्चार्ज होतो त्यावेळी काय होतं बघा. त्या ठिकाणी हे जे टर्मिनल आहे पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल यामध्ये पॉझिटिव्ह प्लेट असते निगेटिव्ह प्लेट असते. 9 वोल्टची बॅटरी असेल 12 वोल्टची बॅटरी असेल 23 वोल्टची बॅटरी. यामध्ये कसं होतं की रासायनिक प्रक्रिया आज होत असं त्या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया झाल्यामुळे काय होतं सल्फेशन तयार होतं. आणि सल्फेशन तयार झालं की पांढऱ्या रंगाचं त्यातून थर त्याची तयार होतं. लेअर तयार होतं. ते लेअर तयार झालं तुमचं काय होतं थोडंसं जोडलेलं लोड असतो किंवा सगळ्याकडे लेअर तयार असते. त्यासाठी काय करायचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल काय करायचं पूर्ण ते सल्फेशन आलेलं असतं ते त्याकडे स्वच्छ करायचं. त्यानंतर टर्मिनल नंबर असं ते सोडून घ्यायचं. इथपर्यंत सोडून घ्यायचं. पाणी घ्यायचं स्वच्छ करायचं. पाणी काय करायचं स्वच्छ करून घ्यायचं. पेट्रोलियम जेल लावायचं आणि बसून घ्यायचं. म्हणजे टर्मिनलचं जे टर्मिनल आणि तुमचे जे काही कनेक्शनसाठी तुमची लीड असते ती पण काय करायची स्वच्छता काय करायची बसून घ्यायची. अशा पण काय होईल ह्या बॅटरीमध्ये तुमचं हे लेअर येऊ शकतं किंवा सल्फेशन होतं. हे टर्मिनल आहे. दुसरी गोष्ट बॅटरी डिस्चार्ज होत असताना इलेक्ट्रोलाइटची पातळी जर कमी झाली आणि तुमचं प्लेटच्या खाली पाणी असेल इलेक्ट्रोलाइट असेल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रोलाइट पण काय होतं बॅटरी चार्जिंग होणार नाही. त्या ठिकाणी बॅटरी डिस्चार्ज होणार. त्याला काय करायचं साधारण इलेक्ट्रोलाइट जे आहे ते तुमचं त्या प्लेटच्या वरती असायला पाहिजे. वरती तुमचं 10 mm असायला पाहिजे. म्हणजे लेवल एकसारखे असायला पाहिजे. हे पाहिजे असं तर त्या बॅटरी चार्जिंगवरती परिणाम होऊ शकतो. आणि बॅटरी चार्जिंगवरती परिणाम झाल्यामुळे काय होतं तुमची बॅटरी डिस्चार्ज होणार त्या ठिकाणी लवकर. ते होऊन येऊन काय करायचं ह्या गोष्टी करण्यासाठी टाळण्यासाठी काय करायचं ह्या इलेक्ट्रॉनिकची पातळी काय करायची एकसारखी करून घ्यायची. इलेक्ट्रॉनिक म्हणजे डिस्प्ले वॉटर घ्यायची व्यवस्थित करून घ्यायची. आणि मग परत काय करायचं बॅटरी चार्जिंगला लावायचे. पॉझिटिव्ह पाहिजे निगेटिव्ह लावायचे. अशा म्हणजे काय करायचं बेटमधलं जे काय आहे ते बघून घ्यायचं इलेक्ट्रॉनिकची दुसरी गोष्ट सल्फेशन जे आहे सल्फेशन ते काय करायचं करून घ्यायचं. नंतर मग काय करायचं आपल्याला हायड्रोमीटर असतं. हायड्रोमीटरला प्रत्येक शेल चेक करायचं. प्रत्येक शेल चेक करत असताना काय करायचं हायड्रोमीटर जे आहे ते हायड्रोमीटर असं हे वरचा जो फुगा जो दाबून करायचा म्हणजे तुमचं जे हे आहेत हेल्पलग असतील त्याच्यामध्ये काय करायचं जे त्याच्यामध्ये काय करायचं इलेक्ट्रॉनिक काय असतं तुमचं वरती त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी काय करायचं तुम्ही इथं शब्दाचं रिडिंग घ्यायचं. त्याच्यामध्ये रिडिंग किती येतं आहे तिथं आपलं रिडिंग टोटल 1200 1.18 1.28 असेल तर फुल चार्ज. 1.26 असेल तर 26च्या आता असेल तर हाफ चार्ज म्हणायचं. आणि 1.18 किंवा 1.16च्या तालामध्ये काय तुमची बॅटरी डिस्चार्ज होऊन जायचं. म्हणजे लालमध्ये आलं तर तुमची बॅटरी डिस्चार्ज समजायची. मी करत तुम्हाला ही दिसला लेअर काय करायचं हे सोशल डिस्चार्ज झालं चेक करायचं. सगळ्या शेलमध्ये आपण काय करायचं टेस्टिंग करायचं. हायड्रोमीटर टेस्टिंग करायचं. इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटेशन मोजायची हायड्रोमीटर हायड्रोमीटर त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं जे काय फ्लोटवरती जे रिडिंग असतं ते रिडिंग काय करायचं रिडिंगची नोंद करून घ्यायची. निळ्यामध्ये आहे लालमध्ये आहे का पिवळ्यामध्ये अशा नोंद करून घ्यायची. त्या रिडिंगची नोंद प्रत्येक शेल जे आहे ते शेल
चार्ज आहे का त्याच्याबद्दल सांगितलं. इलेक्ट्रॉनिक काय करायचं स्पेसिफिक काय करायची हायड्रोमीटर काय करायचं चेक करायचं. त्याच्यापासून काय करायचं तुम्ही प्रत्येक सेल चेक करायचा आणि बॅटरी चार्जिंग चार्जिंग करायची. डिस्चार्ज असेल तर बॅटरी पण चार्जिंग सेट लावायची. परत त्या ठिकाणी चार्जिंग लावत असताना काय करायचं तो सेल चार्ज व्हायला लागला असं तुम्हाला समजत आहे. अशा म्हणजे काय करायचं तुम्ही बॅटरीचा केअर मेंटेनन्स चेक करायचं आणि काम घ्यायचं. नंतर तुम्ही काय करायचं ब्रेकची इलेक्ट्रॉनिकची पातळी चेक करायची किती नंबराचं बघायची पातळी चेक करायची. आणि नंतर मग काय हायड्रोमीटर प्रत्येक चेक करायचं. त्याच्यामध्ये तुमची ग्राउंड कमी आहे कुठल्यामध्ये काय ते बघायचं. आपण इलेक्ट्रॉनिकची पातळी काय करायची यामध्ये काय करायची करून त्याच्यामध्ये काय करायचं तुम्ही काय करायचं व्होल्टेज पण होऊ शकतो. काय करायचं त्याचे पॉलिटिक्स साधारण 12 वोल्ट लागतो. त्याच्यामध्ये 12 म्हणजे जरी 12 वोल्ट लागतो तरी हातच्या कुठला तरी लोड लोडला एकदम त्याला स्टार्टला असं काय नाही. पेट्रोल 1.25 असेल 1.28 असेल 1.18च्या आसपास जर असेल तर त्या ठिकाणी थंडी प्रत्येकाचा तो तुम्ही त्या ठिकाणी वापरला अर्थ नाही तरी कमी असेल तर लावून घ्यायचे आणि जेव्हा मोजताना ते करायचं म्हणजे काय रेट डिस्चार्ज टेस्ट करत असतो त्यानं आपण व्होल्टेज चेक करायचं. प्रत्येक व्होल्टेज चेक करायचं. ते व्होल्टेज 6 शेलचं असेल तर 12 व्होल्ट तुम्हाला पाहिजे.